नमस्कार दोस्तों. आजकाल खूप ऊन तापायला लागलं आहे आणि उन्हाळ्याचा जोर एकदम आपल्या चरमवर आलेला आहे. तरी आपण सर्वांना एक विनंती आहे की आता सध्या पशुपक्ष्यांना पाण्याची खूप आवश्यकता आहे आणि आपण आपल्या परीनं होता होईन त्या जागेवर किंवा तितक्या प्रमाणात आपण पाण्याची व्यवस्था ही करायला पाहिजे. कारण मी आज थोडं गावाकडे गेलो होतो. तिथं माझ्या निदर्शनात आलं की एका ठिकाणी आपल्या महादेवाच्या मंदिराजवळ माकडं फिरत होते. त्यांना पाणी प्यायची आवश्यकता होती, पण तिथं पाण्याची कोणती व्यवस्था नव्हती. नळ होता, पण कशात पाणी पिणार ते याची काही व्यवस्था नव्हती. तर मी त्यावेळेस मला जे सुचलं त्यावेळेस तिथं एक घमेलं पडलेलं होतं, जे आपलं भंडाऱ्यामध्ये जेवण वाढायचं असतं. पण मग काही दुसरं काही दिसलं नसल्यामुळं मी त्याच्यातच त्यांना पाणी द्यायचा प्रयत्न केला आणि त्यातूनच हे लक्षात आलं की ह्या जीवांसाठी या पशु पक्षी किंवा हे असे वन्यजीवासाठी पाण्याची खूप आवश्यकता असणार आहे. तर म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या परीनं जिथं होईल तिथं पाण्याची थोडी व्यवस्था करावी. छोटी पाण्याची टाकी असेल किंवा असं एक टोकरी असेल मोठं घमेलं टाईप किंवा सिमेंटचं काहीतरी पाणी, ज्याच्यात आपण पाणी थोडं साचून ठेवतो आणि जिथं नळ पोहोचू शकतो ऑटोमॅटिकली, की नुसतं उघडं करून दिलं म्हणजे पाणी तिथं केलं पाहिजे. अशी काही व्यवस्था करायला हवी. आणि मी पण